दारुगड बये दारुगड. कोणाला बघ शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाच राहावा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानतेकर पैठणी घेऊन आला. पहिली उघड झाला. रोज मिनिस्टर येणार. नमस्कार. होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत मुधोळकर पेठ, बडनेरा रोड, अमरावती या ठिकाणी. आणि आपण बघितलं की अमरावतीमधले प्रत्येक भाग हे काही ना काहीतरी वेगळं पण घेऊन येत आहे. आजच्या या भागामध्ये आपण भेटणार आहोत जया सचिन निचळे वहिनींना. छान वातावरण आणि अशा छान वातावरणामध्ये खरं तर अमरावतीत आजच्या भागात काय घडणार बघूया. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना, कारण गप्पा खूप होतात आणि मग त्या अधिकाधिक ठेवून तुमच्यापर्यंत पोहोचवाव्या यासाठी आत्ता मी गप्प राहिलेलं बरं. सुरुवात करूया गप्पांना. भेटूया निचळे कुटुंबाला. काय आम्हाला माहित नसताना बापरे. थांबव आणि मला वेळ लागले प्रेमाचे. ना 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 ना. आरोप मान्य चालूच राहणार इकडलं छोट्या. काय आता इकडलं तिकडलं काय आहे आता काय आवाजच का बदलतो यांचा मला कळत. नमस्कार 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 नमस्कार. घेतो आधी देतो. भाऊजी पण 10 वर्ष झाले गेम सुरू होऊन, पण अमरावतीत आता पहिल्यांदा चालू. ही कंप्लीट आहे तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 3. हा. आणि यापूर्वी आपण अमरावतीत येऊन गेलेलो आहे, पण तेव्हा या माहेरी होते आपण. काय आता आला. धन्यवाद. आणि छोटी पुस्तक. हो धन्यवाद. घ्या उखाणा. शेगावचे गजानन महाराज, शिर्डीचे साई, बर. सचिन रावांचं नाव घेते. मला झाली बाई पैठणी जिंकण्याची घाई. हो. हे माझे मिस्टर सचिन निचळे. नमस्कार. हे माझे सासू सासरे. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. ही माझी बहीण दीर. नमस्कार. हे आपण माझ्या सासूबाई. सासूबाई. आणि हे आमचं पूर्ण पेठेतलं कुटुंब आणि ही निचळे फॅमिली आमची. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना आणि बघूया अमरावतीतली आजची पैठणी कोण जिंकणार. हिमालय पर्वतावर बर्फांच्या राशी, दीपक रावांचे नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. मंगल समयी मंगलवेळी आली मनीष रावांची वरात, होम मिनिस्टर आले बऱ्याच वर्षानंतर अमरावती शहरात. खुलून दिसतो कमळाचा देठ, आदेश भाऊजी येणार म्हटल्यानंतर सजली आज मुधोळकर पेठ. जरीची पैठणी आहे महाराष्ट्राची शान, आज पैठणी जिंकण्याचा फक्त माझाच मान. नमस्कार. नमस्कार. कुठलं माहेर तुमचं? माझं माहेर अकोल्याचं. मग कोण कोण तिकडे माहेरी? माहेरी आई, 3 बहिणी आम्ही आणि 1 भाऊ. काय करतात बहिणी? बहिणीचे लग्न झाले, मोठीचं लग्न झालं, लहानी माझी देराणीच आहे आणि भाऊ डॉक्टर असतो. बरं जमवलंय. आई बाबा काय करायचे? माझे बाबा जॉब करायचे कोर्टात, पण ते लवकरच एक्सपायर झाले, तर आई त्यांच्या जागेवर लागली आणि मग सगळी जबाबदारी आईवर आली. बालपण कसं गेलं मग? बालपण छान, हसत खेळत, मस्त्या, भांडण रडत सगळंच काही. पण आता वेगवेगळ्या टप्प्यावर बाबांना मिस करत असा. हो, पण आईनी कधी कशाची म्हणजे बाबांची कमीच नाही भासू दिली. जे पाहिजे ते सगळं व्यवस्थित. कधी असं जाणवलं नाही, पण येते आठवण जेव्हा आपण पाहतो दुसऱ्यांचं कौतुक, तेव्हा असं वाटतं की बाबा पाहिजेच होते. मग शिक्षण कुठपर्यंत? शिक्षण माझं ग्रॅज्युएशन झालं. बरं, मग मला तुम्हाला विचारायचं आहे आता की मग अकोल्यावरून अमरावतीला यायचा निर्णय कधी झाला? एका लग्नात माझी मावशी आणि माझे सासू सासरे गेलेले, मग तिथे या दोघींची भेट झाली.
मग त्यांनी सुचवलं की मुलगा आहे माझा लग्नाचा. हा. मग मावशीच्या डोक्यात माझी कल्पना आली की बा माझ्याही बहिणीची मुलगी आहे. मग 1 तारखेला 1 फेब्रुवारीला माझे सासू-सासरे आले पाहायला आणि माझे लहान दीर आणि यांच्या आत्याचे मिस्टर. पण माझ्या मिस्टरांची एक शेवट होती की थांबा, मिस्टर काय करतात? ते कंपनीमध्ये जॉब करतात. आधी त्यांना बोलवा. ओके या. या. नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? मी अमरावतीतलाच. अमरावतीत इथले कुठे? हेच बालपण घर इथेच. इथेच. काय आठवती हो तुमची लग्नात? लहान भाऊ तो जर गेला त्याला आवडली, वहिनी म्हणून एक राहतं. मी नेहमी पाहायचो प्रोग्राम, वहिनी दीर वहिनी. अच्छा, होम मिनिस्टर बघायचा. हा, बरं आहे तुमचं. म्हणजे काय, मला हे आता विचारायचंय तुम्हाला, कार्यक्रम बघायचा का स्थळ बघत होतात? कार्यक्रम बघताना कार्यक्रम बघताना स्थळ बघत. करेक्ट. आणि मग तेव्हा ठरवलं होतं? तेव्हा ठरवलं की जर भाऊ जर म्हणेल हा. की बा दादा वहिनी चांगली आहे, आपण छान आहे वगैरे, हा. म्हटलं मग मग काही प्रॉब्लेम नाही, आपण जायला हरकत नाही. म्हणून पहिले शिपाई समोर पाठवले. अच्छा, म्हणून सगळी म्हणजे दिरांवर जास्त जबाबदारी दिली. हो, लहान भाऊ. मग काय झालं? मग हे पाहायला आलेले दीर वगैरे त्यांनी सांगितलं मग मुलीचे केस लांब आहेत आणि छान आहे. मग दिरांनी लपून चोरून फोटो वगैरे काढले. काय? आम्हाला माहित नसताना. बापरे. घरी आला, दादा वहिनी छान आहे, फोटो वगैरे, आणि जसं कॉर्नर मधून छान आला, फोटो दाखवले. म्हटलं चांगली मुलगी. आणि ठरवलं होतं की आपण एकटं जातो आणि मनमोकळेपणा गप्पा मारता येईल. बरोबर आहे, बरोबर आहे. मग काय मग केलं? मी आणि एक माझा मित्र गाडी उचलली रविवारी आणि अकोल्याला गेलात? बाईक. वा, पुढे तिथे पोहोचलो छान. मग मुलगीशी समोर, म्हणजे ही समोर बसली, आम्ही बाजूला, आणि हिची मावशी आणि मावस भाऊ असे बाजूला होते आमचे. काय एकांत होता तुम्हाला? नाही. हा, मग क्वेश्चन सुरुवातीला बेस्ट क्वेश्चन आन्सर झाले. मी माझ्या मनातलं जे काही मला सांगायचं होतं की माझा नेचर, फॅमिली बद्दल वगैरे. मग माझी मावशी बोललेली की लांब केस आहे पण यांची आई वगैरे गजरा नाही लावू देत किंवा मुली खूप साध्या आहेत. मग यांच्यासोबत बोलणं वगैरे झाल्यावर मी उठली. मग लगेच यांना डोक्याला गजरा दिसला. मला सांगण्यात येत अर्थ की मुली साध्या, गजरा लावत नाही, मेकअप करत नाही. अगदी यार गजरे, म्हटलं मावशी चुकीचं आहे, केस लांब आहे, गजरा लावायला पाहिजे. मलाही आवडतात गजरे आणून द्यायला. हो काय? बरं. किती वर्ष झाली लग्नाला? 3 वर्ष. मग काय नेहमी घेऊन येता तुम्ही? हो, अजूनही. हो, अजूनही. वा वा. सगळेजण हसायला लागले की अरे हा मुलगा बघायला आला की काय करायला आलाय. मग काही कारणास्तव यांचं एक हे जो होतं पाहून गेल्यावर यांचा रिझल्ट जो होता सांगायचं ते लांबलं. हो, थोडस म्हणजे मावशीची वगैरे तब्येत खराब होती यांच्या, तर ती गोष्ट थोडीशी 1 महिना लागला त्या गोष्टीला. पण माझं मात्र आई विचारायची की का ग मुलाचा फोटो कुठे ठेवलेला आहे? मी यांची आलमारीत आहे, पण मी रोज कॉलेजमध्ये न्यायची तो फोटो. काय सांगता? मग मला एकदम मला वेळ लागले प्रेमाचे. ऐकवा ना, ऐकवा ना, ऐकवा. मला वेळ लागले प्रेमाचे. अरे वा. आणि तुम्हाला? इथे. पण मला सांगा, अकोल्यावरून लगेच निघाला तिकडे यायला अमरावतीला? हो. कोण कोण गेला होता? मी आणि माझा मित्र. मग येताना मित्राशी बोललात का तुम्ही? मोटरसायकल गाडी त्याला दिली चालवायला. म्हटलं बाबा गाडी तू चालव, मागे मी बसतोय. आणि येताना स्पेसिफिकली आईला नंबर सांगितला होता. म्हटलं मुलीला काय विचारायचं वगैरे, डायरेक्ट नंबर देता येत नव्हता. तर म्हटलं हे माझं कार्ड आहे, याच्यावर कॉल केला तर चालेल. आणि एक्सपेक्टेड होतं की मला कॉल येईलच. आला का? गाडी कुठपर्यंत पोहोचली होती ती? मूर्तिजापूरच्या पुढे. मूर्तिजापूरच्या पुढे. त्यावेळेला फोन आल्यावर मित्राला गाडी थांबवून बाजूला गेला? लगेच फोन उचलला आणि त्याच्या खांद्यावर फ्रेसफुली थांबव थांबव थांबव. आणि गाडी थांबली. थांबवून दे लगेच. आणि मग तुम्ही 4 पावलं बाजूला गेलात? हो. आणि 2 मिनिटात शॉर्ट मध्ये फक्त, कारण हिला घरी पाहुणे होते. म्हणे काय झालं? म्हटलं मला एकट्यात भेटायचं आहे, कधी भेटू शकतो तो प्लॅन कर आणि सांग. सांगते एवढं बोलून फोन ठेवला. म्हटलं आता नेक्स्ट फोनची वाट बघत होतो. आणि परत मूर्तीचा माझ्या जिजाजींचं असं होतं की मग आता यांना वेळ झाला रिझल्ट द्यायला, तर मग त्यांनी त्यावेळेस मला 2 स्थळ आणले. मग ते लोक पाहायला येणार होते आमच्याकडे त्या दिवशी. आई तर ड्युटीवर गेलेली, तर मी 2 दिवस मोबाईल कंटिन्यू स्विच ऑफ करून ठेवला. तिसऱ्या दिवशी की ते लोक इथे आलेच नाही पाहिजे, मला हे आवडलं होतं ना. मग खूप कल्ला खाल्ला. मग भेटलात की नाही? मग हिच्या भावासोबत अजय भाऊ, डॉक्टर अजय, त्यांच्याशी कॉन्सर्न केला. ते हार्टचे डॉक्टर आहेत का? मग त्यांनी सेटिंग करून दिली. कुठे झाली सेटिंग? अकोल्याला. फोनवर झालं. बरं चाललं होतं तुम्ही. त्यांच्याशी प्रेमाचा मार्ग डॉक्टरकडनं जातो, हृदयाला जाऊन भिडतो. हे आज ओपन होतंय. फक्त म्हणजे हिचे भाऊ, आम्ही दोघं, आमच्या तिघांनाच माहित होतं. त्यांच्याशी कन्सल्ट केला. हिला बाहेर बोलवलं. कुठे? हिच्या कॉलेज जवळ. बरं. आणि हिच्या दादानी मला गाडी दिली. अरे वा. माझी गाडी
आणि ही तुमची होणारी बाईक या फिरून दिवसभरासाठी. शेगावला आणि गेलो तिथून आम्ही बाईक घेऊन शेगावला गेलो. घरी माहित नाही. नाही हे आज दादालाच माहिती. हा काय सांगता, त्याच्यासाठी मला यावं लागलं, कळलं का? बरोबर. पण आज बऱ्याच गोष्टी ओपन झालेल्या आहेत. आपण बघितलं की घरात माहिती नसताना शेगाव दर्शन झालेलं आहे गजानन महाराजांचं, ते सुद्धा आज आमच्यामुळे सगळ्यांना कळलेलं आहे. पण चांगलं झालं, हो की नाही? आता सगळं छान आहे, सुखाचं आहे. तसंच आता 8 वस्तू समोर येणार, त्यापैकी 4 वस्तू यांना मिळणार का आपण बघणार. या खेळाला सुरुवात करण्यापूर्वी नियम नंतर सांगतो, पण आता पटकन जर अंताक्षरी खेळायची झाली, पहिलं अक्षर तुम्हाला देणार, शेवटच्या अक्षरावरून तुम्ही गाणं म्हणायचं. शेवटच्या अक्षरावरून अक्षर आहे अकोला ना, ल. लंबी जुदाई 4 दिनों का प्यार और बाबड़ी लंबी जुदाई लंबी जुदाई. य. यम्मा 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 एक खूबसूरत समा इस प्यार की रात सुना तुम्ही. ना 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 ना. चाल लक्षात राहिली, शब्दांची बोंब आहे. चला आता या खेळाकडे वळूया. वेळ सुरू झाली. 1 रुपया. अभिनंदन. आता घ्या राईस कुकर. ती आधी बघा किती आहेत. 500. तिसरी वस्तू घ्या. ते आपलं काय ना. 5 रुपये. आणखी एक वस्तू घेऊ शकता. ₹20. 526 रुपयाचं हे बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. अभिनंदन. नमस्कार. पहिली तक्रार कोण करणार आहे? सासूबाई. ती फार स्ट्रिक्ट आहे, नीटनेटकी आहे आणि पार्लर सांभाळून तिला थोडंसं कामं तडतं. लहान मुलं आहे तर होत नाही कामं बरोबर. तिचे सगळं व्यवस्थित करून ती पार्लरला निघून जाते. आणि एखाद्या आता मी घरी राहते, लहान बाळाला सांभाळा, बरोबर, तर एखादी वस्तू माझी इकडची तिकडे हालते. हो बरोबर. हा. आणि ती पार्लर वरून आली की तिला थोडासा पसारा दिसला की चिडचिड करते ती. हो थांबा. आरोप मान्य. नाही, चालूच राहणार आहे इकडलं तिकडलं छोट्या. इकडलं तिकडलं काय आहे? आरोप मान्य होणारच नाही का? घर व्यवस्थित राहिलंच पाहिजे. 2 लोक आले घरात तर आपलं घर म्हणजे छान दिसतं. तुमचं म्हणणं आहे की आईचं चुकतंय. ती तिच्या जागी बरोबर आहे, पण घर व्यवस्थित असणं जे महत्वाचं आहे ते आई ठेवत नाही. ते बाळामुळे होत नसे. बाळापुढे यांची बाजू घेण्यासाठी बाळाला पुढे केलं आता. थांबा, पुढचा आरोप कोण करणार आहे? मी तिच्या चुलत सासूबाई आहे. बोला. मी तिच्या बाजूलाच राहते. आमची जॉईंट फॅमिली आहे आणि आमच्या सुनबाई खूप छान छान पदार्थ करतात, पण कधी पदार्थाची डिश देतच नाही. आरोप मान्य. नाही, हा आरोप मान्य नाहीये. का? चांगले चांगले पदार्थ सुरुवात आले की आम्हालाच ते कमी पडतात. म्हणजे इथून पुढे लक्षात ठेवा, जर तो पदार्थ तुमच्याकडे आला तर यांच्याकडे राहिलेला आहे म्हणून आला, हे लक्षात ठेवा. अजून कोण? आपण कोण? तिची जाऊबाई लहान. बोला बोला बोला. त्यांना राग फार लवकर येतो, मग त्या बोलतच नाही. तुम्ही यांची लहान जाऊबाई. तुम्हाला तर हा प्रताप बऱ्याचदा मिळाला असेल ना. त्याच्यामुळे त्यांच्यासोबत मला खूप सांभाळून बोलावं लागतं की त्यांना राग नाही आला पाहिजे. अरे अरे, आणि तेवढ्यासाठी स्वतःचं मन मारता तुम्ही. कधी कधी मारावं लागतं कारण सोबत राहणार असतं. बोला. याने घर शांत राहतं, त्याच्यामुळे हा खरं अतिशय उत्तम. काय? हो, 2 बायांमध्ये भांडणं होत नाही, माणसं लोक शांत राहतात. त्या शांत राहतात म्हणून नाही, ही गप्प राहते ना. राग आला तिची सवय आहे की ही गप्प होते, बोलत नाही. पण त्याच्यामुळे त्या मनमोकळेपणाने बोलत नाहीत. आवाजच का बदलतो यांचा मला कळत नाही. कसा बाजू घेताना थांबावं लागेल, नंतर तिकडे पण राहील ना, गेल्यानंतर मला त्यांना फेस करावं लागेल. तुमचं काय म्हणणं आहे? ती सॅटर्डे संडे आला की जिजाजी दोघांचंही म्हणजे फक्त कामच चालतात घरातली. साफसफाई वेळच भेटत नाही आरामासाठी. आता ती 5 दिवस साफसफाई करत नाही. मग कोण? ती स्वतः. तिने घरात साफसफाई ठेवायला पाहिजे.
मग नाही होत. तुमचं म्हणणं आहे की 8 दिवस ही सगळी मंडळी मिळून तुमच्या घराची वाट लावतात. 5 दिवस 2 दिवसात आम्ही ते निपतो. तुम्ही निपटता आणि परत जाता, परत 7 दिवस त्यांचे 5 दिवस सुरू. प्रत्येक सॅटर्डे संडे याच्यातच जातोय. अरे अरे अरे, यांच्यामधला चांगला गुण कुठला, वहिनीमधला तोच? चांगला गुण एकदम चांगला असा की सर्वांना सांभाळून घेतात. कोणाचं काही कुठे सांगत नाही की असं केलं तिने तसं केलं बा, काही झालं तरी सांभाळून घेतात, समजून सांगतात आणि पूर्ण घर एकदम सांभाळून घेतलंय सर्वांना. सासूबाई आणि म्हणूनच आम्ही तिसरी सून जी मला शोधायची आहे त्याचं सगळी जबाबदारी मी तिच्यावर सोपवली, कारण की ती अगदी व्यवस्थित बघून आणणार याची मला खात्री आहे. हो हो. म्हणून दीदी बॅलेन्सिंग व्हील आहे घराचं, म्हणजे ती सगळ्यांना सांभाळून घेते. जाऊबाई त्यांचा स्वभाव खूप छान आहे, प्रेमळ आहेत आणि आमच्या घरात कोणाचा वाद वगैरे झाला की त्या असं नाही असं करायचं, म्हणजे वाद त्या असं प्रेमळ आहेत. करायचं. त्या प्रेमळ आहेत. प्रेमळ आहे. चांगलं म्हणजे ती मस्जिदला डेअरिंग आहे खूप आणि हिंमत पण आहे. जेव्हा तिचं लग्न झालं तेव्हा अक्षरशः मला दुःख झालं होतं. तिचं लग्न झालं, खुशी ती झाली होती, पण दुःख पण झालं होतं. एक आपली मैत्रीण मुलगी म्हणून आम्ही रात्री बसायचं गोष्टी करत 12 वाजतापर्यंत 11 वाजतापर्यंत. तेव्हापासून गोष्टी वगैरे बंद झाल्या. पण आता मला तुम्हाला विचारायचं की या सगळ्या गोष्टींवरती, आरोपांवरती, तक्रारीवरती, कौतुकावरती तुमचं काय म्हणणं? माझे असंच म्हणणं आहे की ज्या आता माझ्या सासवांच्या कंप्लेंट आहेत त्या मी सुधारण्याचा प्रयत्न करीन. पहिले काही पदार्थ केला तर त्यांच्याकडे नेऊन देईन. आणि दुसरं म्हणजे मला आवर्जून सांगावंसं वाटते की कदाचित देवाची माझ्यावर खूप स्पेशल अशी कृपादृष्टी आहे की मला माहेर खूप छान मिळालं, तसंच सासरी आहे, मिस्टर छान आहे, दीर चांगले आहेत आणि आमचं सगळं कुटुंब खूप छान आहे. म्हणजे जरी काही एखादी कंप्लेंट असते तरी त्या समजून दाखवतात. म्हणजे आज बोलला पण याच्या आधी त्यांच्या अशा तोंडावर कधी बोलून दाखवत नाही. तर म्हणून मी आलो. इतके दिवस मनात ठेवलं होतं सगळ्यांनी, कधी कधी एकदा बोलायला मिळतंय. गमत करतो सासूबाई. पण तिसऱ्या दिरासाठी या घरात सून जी आणायची आहे, गृहलक्ष्मी आणायची आहे, त्याची जबाबदारी तुमच्याकडे दिलेली आहे. हां, तेव्हा ती खूप महत्त्वाची जबाबदारी आहे. पण वहिनी, डोळ्यात पाणी चांगलं दिसत नाही, हसत राहा असं म्हणत झी मराठीकडून हा तन्मणी तुमच्यासाठी. आणि या ठिकाणी आता बघूया कुणाचं नाव जाहीर होणार. नाव आहे नाही, बघून ठेवतो ना. आरती सुशील जैन. तुम्ही का? नमस्कार. कुठे राहता? मुदोलकर पेठ. मुदोलकर पेठ. आम्ही कुठे उभे आहोत? मुदोलकर पेठ. पण मुदोलकर पेठ मध्ये कुठे? बगीच्यात राहतात का? नाही, इथेच राहतात. बगीचा जवळ शेजारी. हा, यांच्या शेजारी. यांच्या शेजारी आहेत? हा हा. बरं बरं. कोण कोण असतं घरी तुमच्या? सासरा असते, आम्ही दोघं. आम्ही दोघं म्हणजे? मी आणि माझे मिस्टर आणि माझी पोर एक लडका आहे. असू दे, काही प्रॉब्लेम नाही. भाषा कुठलीही चालते, बोला तुम्ही. बर, मग आता काय गाणं म्हणणार? हाँ, आप बोलेंगे तो बोलेंगे. मैं बोलूंगा तो बोलेंगे. म्हणा. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है. एवढंच आहे. खूप छान गायलात, थँक्यू. आणि बघूया आता कोण जिंकणार पैठणी. आणि आता पैठणीचा खेळ, दोघींनाही 10-10 संधी. स्माइली चेंडू इथून टाकायचा आणि 2 बाजूला फळ्या आहेत आणि मधोमध जो एक आयत तयार झालेला आहे, खड्डा आहे, त्यामध्ये जाऊन चेंडू थांबला पाहिजे. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. तुमच्यापासून सुरुवात. चलो आ जाओ. एक, 2, 3, 4. आणि आता तुमच्यासाठी 10 संधी. यांची गुणसंख्या आहे 4. 5 ही गुणसंख्या झाली तर पैठणी तुमच्याकडे. जर गुणसंख्या 4 झाली तर आणखी 5-5 संधी दोघींनाही मिळणार. बघूया काय होणार. चला.
एक. थांब थांब सॉरी लास्ट चान्स आहे. शेवटी दुनियाला मारलं पाहिजे. ते दुनियाला गेलं पाहिजे. दोन. अभिनंदन मॅडम, अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. होम मिनिस्टरचा हा खेळ आणि या खेळातला प्रत्येक क्षण असाच असतो. कोणत्या क्षणी काय होईल काही सांगता येत नाही. खूप दिवस खूप वर्ष लपवलेली गोष्ट कधीतरी या खेळामध्ये बाहेर येते. कधी कधी बोलता बोलता काहीतरी गुपित असतं ते पटकन सर्वांना समजतं. तर कधी कधी शेवटच्या क्षणी फक्त मनात स्वप्न बाळगलेलं असतं आणि चिठ्ठी निघते आणि मग त्या चिठ्ठीच्या जोरावर हळूच पैठणी सुद्धा घेऊन जाता येते. आणि या अमरावतीमधल्या आजच्या भागात उपविजेत्या ठरल्या निचळे वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. या खेळामध्ये शेवटच्या क्षणी चिठ्ठी आली जैन वहिनींची. आल्याबरोबर माईक दिलं आणि माईक दिल्यानंतर वहिनींनी गाणं म्हटलं, कभी कभी मेरे दिल में खयाल आता है. पण काय खयाल आता आहे ते सांगितलं नव्हतं. गाण्याची एकच ओळ म्हटली, कदाचित खयाल हाच असेल की आज पैठणी मीच जिंकणार. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या जैन वहिनी. त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. हसत खेळत अत्यंत उत्साहात रंगलेला मुधोळकर पेठ अमरावती इथला आजचा हा भाग होम मिनिस्टरचा संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.